विवाहाची रेशीमगाठ भाग 1 ची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर चला आता आपण पुढे बघूया. आशिष रियाला क्षमा करतो की नाही. एक पत्नी आणि सुनेचे कर्तव्य तिला मनापासून निभवायचे होते. शेजारी बेडरूममध्ये भेटायला आले. रिया सर्वांसाठी नाश्ता घेऊन आली. किती सुशील सून मिळाली आहे तुम्हाला अग्निहोत्री सर. ते तर आहेच. रिया आमची सून नाही, मुलगी आहे. रिया आता सर्वांसोबत छान मिळून मिसळून राहायची. परंतु तरीही आशिष आणि तिच्यामधील दुरावा संपत नव्हता. रात्रीचे 2 वाजले होते. घरातील सर्व लोक झोपले होते. आशिषला झोप येत नव्हती. रियाही बेडवर पडली होती, पण तिच्या डोक्यात अनेक विचार येत होते. रिया आता आशिषचे शर्ट बदलणे, त्याला जेवण भरवणे, स्पंजने त्याला वॉश करणे ही सर्व कामे करत होती. परंतु आशिषकडून कोणतीही प्रेमाची पावती मिळत नव्हती. काही दिवसातच आशिष बरा झाला. आशिषचा एक मित्र कोलकात्यात राहत होता. आशिषने त्याला सारंगला शोधायला सांगितले. सारंग रियाच्या समोरच्या घरात भाड्याने राहत होता. आपल्या बिझनेससाठी तो काही दिवस दिल्लीला आला होता. पण रिया पुन्हा पुन्हा जेवण घेऊन त्याच्या घरी जात असे. रियाचे वडील रोज संध्याकाळी सारंगसोबत फिरायला जात असत. सारंगही काही ना काही बहाणा करून रियाच्या घरी येऊन बसत असे. सर्व काही नीट चालले होते. एके दिवशी सारंगने रियाच्या वडिलांच्या फोनवर मेसेज पाठवून रियाला मागणी घातली होती. सारंगचा मेसेज वाचून रियाच्या वडिलांनी सर्वप्रथम त्याला कॉलनीच्या बाहेर काढले आणि मग आपल्या जीवनातून. सारंग दुसऱ्या जातीचा होता, पण तो जर फॅमिली फ्रेंड बनू शकतो तर मग जावई का नाही. ही गोष्ट रिया आणि सारंगला शेवटपर्यंत कळली नाही. सारंग लग्नाच्या दिवसापर्यंत त्याच शहरात तिची वाट पाहत राहिला आणि शेवटी कोलकात्याला परतला. एके दिवशी आशिषने नोकर संतोषला पकडले आणि ही सर्व माहिती मिळवली. आशिषचे आई वडील काही दिवसांसाठी तीर्थयात्रेला निघून गेले. सोबत घरातील नोकरांनाही घेऊन गेले. आता रिया आणि आशिषशिवाय घरात कोणीही नव्हते. तरीही आशिषने रियावर ती बायको असल्याचा हक्क गाजवला नाही आणि नाही तिच्याजवळ जाण्याचा कधी प्रयत्न केला. आशिषला रिया आवडत होती, परंतु रियाचा आनंद सारंगमध्ये होता. तुम्ही नाश्ता करून गेलात तर बरं होईल. मी आईसारखं काही बनवू शकत नाही, पण मी प्रयत्न केला आहे. तुम्ही मला नाराज करणार नाही अशी अपेक्षा आहे. जरूर रात्रीच्या जेवणासाठी मी तुमची वाट पाहीन. रिया आशिषचे मन जिंकण्याचा प्रयत्न करत होती. नशिबाने त्यांना जवळ येण्याची खूप संधी दिली, पण आशिषने नेहमी रियाला स्वतःपासून दूर ठेवले. रियाने लग्न करून एक चूक केली होती, पण आशिषला आता दुसरी चूक करायची नव्हती. एका आठवड्यानंतर आशिष रियाला घेऊन कोलकात्याला पोहोचला. कोलकात्याचे नाव ऐकताच रिया गोंधळात पडली. दोघंही एका हॉटेलमध्ये उतरले. आशिषने रियासाठी वेगळी खोली बुक केली. रात्रीचे 2 वाजले होते. रियाला काही कळत नव्हते. रिया आशिषशी बोलताना नेहमी घाबरत असे. त्याच्याशी नजरानजर करायची हिंमतही तिच्यात नव्हती. रात्रीचे 2 वाजले होते. रियाला झोप येत नव्हती. तिने आशिषच्या खोलीचा दरवाजा वाजवला. तू एवढ्या रात्री झोपली नाहीस का अजून? मी आत येऊ शकते का? आपण कोलकात्याला का आलोय? सारंगला भेटायला. तू सारंगसोबत जास्त खुश राहशील. मला काय हवंय याचा निर्णय तुम्ही कसा घेतलात? स्त्रियांचे निर्णय नेहमी पुरुषच का घेतात? कारण स्त्री स्वतः आपल्या जीवनाचे निर्णय घेत नाही. तू सारंगसोबत पळून जायला हवं होतं किंवा लग्नानंतर त्याला पूर्णपणे विसरायला हवं होतं, पण यातील एकही निर्णय तू घेतला नाहीस. एखाद्या मुलीने घाबरत संपूर्ण आयुष्य माझ्यासोबत काढावे हे मला मान्य नाही. माहेरी तुला जायचे नाही आहे, त्यामुळे मी तुला सारंगकडे पाठवत आहे. मी तुम्हाला घाबरत नाही आहे. माझ्यामुळे तुम्हाला जो त्रास झाला त्यामुळे मला स्वतःची लाज वाटते. एखाद्या मुलीसाठी एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत राहणे किती कठीण असते जेव्हा त्याला ती आवडत नाही. हे तुम्हाला नाही कळणार. बहुतेक तुम्हाला माझ्यासारखा उन्नाड मुलीसोबत आपले आयुष्य घालवायचे नाही आहे. पण मला माझ्या जीवनसाथीच्या रूपात तुम्हालाच पाहायला आवडेल. सारंगवर माझे प्रेम होते,
पण तो जीवनसाथीच्या रूपात कसा वागेल मला माहीत नाही. त्याच्यासोबत माझं काय भविष्य असेल हेही मला माहीत नाही. पण अग्निहोत्री कुटुंबासारखे कुटुंब मला दुसरे कुठलेही मिळणार नाही. तू पूर्ण शुद्धीत आहेस का? हो, मी आज पहिल्यांदा माझ्या मनातील गोष्ट तुमच्याशी बोलते. जर मी तुमच्यासोबत राहिले तर मला माझ्या माहेरचे प्रेमही मिळेल. नेहमी आपल्या इच्छेनुसार सर्व आपल्या आयुष्यात घडावे हे आवश्यक नाही. माझ्या वडिलांनी मोठ्या विश्वासाने माझा हात आपल्या हातात दिला आहे आणि ते कधी चुकीचे ठरू शकत नाहीत. या गोष्टीवर माझा विश्वास आहे. सारंग केवळ माझ्या घरासमोर राहत होता. त्याची फॅमिली, बिझनेस, मित्र याबाबत मला काहीही माहिती नाही. मला नाही ठाऊक की मी त्याच्यामागे एवढी वेडी का झाले होते. लग्न करण्यासाठी मुलाचे घराणे, उत्पन्नाची साधने या गोष्टीही महत्त्वाच्या असतात. तुमच्यासोबत राहिल्यानंतर तुमच्या चांगल्या गोष्टीने माझे मन जिंकले आहे. त्यामुळे मला तुम्ही आवडू लागला आहात. याचा अर्थ आपल्याला आता पुन्हा दिल्लीला जावे लागेल. हो, नक्कीच. मला मिसेस अग्निहोत्री बनल्याचा पूर्ण अभिमान आहे. स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.